नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला कोणत्या भाजीपाल्यांचे दर जर पाहिजेत असतील तर कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळतो का। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी उच्चांकी दर जे आहे ते 120 ते 125 रुपयापर्यंत पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापासून वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक थोडीशी आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेसे कमी होताना पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार वालगेवड्यासाठी 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवड्यासाठी दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। गवारची क्वालिटी पाहू शकता, तर गोल्डन गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून गोल्डन गवारसाठी दर पाहायला होतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। पापडाची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळते। तर 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पापडासाठी पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची संख्या आज मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। भुईमुग संघाची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर भुईमुग संघाचे दर जे आहे ते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर भुईमुग संघासाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग संघाचे साठी दर जे आहे ते 35 ते 40 रुपयापर्यंत पाहायला मिळते। रताळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर रताळ्यांसाठी पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपयापासून चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर काकडीसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 5 रुपयापासून काकडीसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर काकडीचे दर आपल्याला कमी होत झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील दर जे आहे ते उच्चांकी दर 8 ते 10 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चायना काकडीसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात। चवळीची शेंगची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर चवळीच्या शेंगासाठी पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी दर जे आहे ते 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून बीन्ससाठी दर पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार पावट्यासाठी दर जे आहे ते 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते, त्याचबरोबर दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। शेवग्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्या शेंगासाठी 70 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। डांगरची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डांगर पाहायला मिळते। तर दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते। आवक ही भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गव्हासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून पुणेरी गव्हासाठी दर पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आज घसरण पुणेरी गव्हासाठी झालेली पाहायला मिळते।
टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून टोमॅटोसाठी दर पाहायला होता. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर टोमॅटोचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दर जे आहे 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण पाहायला मिळते. कारल्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीच्या कारल्यासाठी 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून कारल्यासाठी दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या जळगाव वांग्यासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. काळ्या भरताची वांग्याची क्वालिटी पाहू शकतात. चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भरत्या वांग्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहेत ते 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटी पाहू शकतात. त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. कवळ्या आल्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कवळ्या आल्यासाठी 20 ते 25 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता तर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत चांगल्या कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर मिडियम क्वालिटीच्या आल्यासाठी 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटीनुसार दरामध्ये कमी जास्त होताना पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी देखील दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. शापूची क्वालिटी पाहू शकता तर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप शापूसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 6 रुपयापासून दर पाहायला मिळतात. मेथीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर मेथीसाठी देखील दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकतात. चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी उच्चांकी दर जे आहे ते 7 ते 8 रुपयापर्यंत पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून पालकसाठी दर पाहायला मिळतो. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकतात. चांगल्या कोथिंबीरसाठी उच्चांकी दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची आवक पाहू शकता. चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत या क्वालिटीच्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकते. एक नंबर टॉप क्वालिटीच्या मिरचीसाठी दर जे आहे ते आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर कडप्पा मिरचीसाठी साधारणतः 16 ते 20 रुपयापासून कडप्पा मिरचीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दरामध्ये कडप्पा मिरचीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर गावरान मिरचीचे एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हिरवी मिरचीसाठी तेजी आज मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. त्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी 8 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून कोबीसाठी दर पाहायला मिळतात. आवक कमी जास्त झाल्यामुळे दरामध्ये देखील बदल पाहायला मिळते. दोडक्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर आज दोडक्यासाठी दरामध्ये घसरण पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी झालेला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण दोडक्यासाठी झालेली पाहायला मिळते. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची संख्या मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण दोडक्यासाठी झालेली पाहायला मिळते. भेंडीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर भेंडीसाठी दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात. तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जे आहे ते भेंडीसाठी 20 रुपयापर्यंत पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून भेंडीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण भेंडीसाठी कालपासून झालेली पाहायला मिळते.
दुधी भोपळ्याची क्वालिटी त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी 12 ते 14 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतो.